नमस्कार मित्रांनो, स्कॉप 2025-26 या सिरीजचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, स्कॉप 2025-26 शाळा स्वयंमूल्यांकन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे या संबंधाने आपण संपूर्ण सिरीज आपल्या चॅनलवर लावलेली आहे। सुरुवातीला जवळपास आपण 7 ते 8 व्हिडिओ बघितलेले आहे आणि आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तर मित्रांनो, आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आपली पूर्वतयारी स्कॉप 2025-26 करिता आपल्या शाळेची करून घेतलेली आहे। आता आपल्याला प्रत्यक्ष त्या ॲपवर स्कॉपचे जे ॲप आहे त्या ॲपवर आपल्याला प्रत्यक्ष आज माहिती भरायची आहे। अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला स्कॉपचं जे शाळा मूल्यांकनाचं ॲप आहे त्या ॲपवर अगदी सहजपणे माहिती भरता येणार आहे। संपूर्ण लाईव्ह डेमो मी आपल्याला दाखवणार आहे कारण आपली पूर्वतयारी झालेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्कॉप शाळा स्वयंमूल्यांकन सत्र 2025-26 करिता आपल्या शाळेची प्रत्यक्ष माहिती त्या ॲपवर कशी भरायची याचा लाईव्ह डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। स्कॉप संदर्भात मागच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपली संपूर्ण पूर्वतयारी करून घेतलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला माहिती भरण्यासाठी कुठलीही अडचण जाणार नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपले जे मानक असणार आहे आपल्या शाळेला जे लागू असणार आहे सुविधेनुसार त्या मानकाची संपूर्ण यादी आपण तयार करून घेतलेली होती आणि त्यानंतर आपण त्याचे फोटो सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे कशा पद्धतीने आपण तयार केलेले आहे। तर आता सर्व माहिती आपली रेडी आहे मित्रांनो। आता आपल्याला डायरेक्ट तिथे माहिती भरणं आहे। तर बघा, स्कॉपचं हे जे ॲप आहे मोबाईल ॲप यावर मी क्लिक करून घेतो। यावर क्लिक केल्यानंतर आपला ऑलरेडी तिथे लॉग इन होऊन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काही माहिती जी आहे मित्रांनो ते आपण भरून ठेवलेली आहे। जसं आपल्या शाळेला आपल्या शाळेच्या प्रकारानुसार जे मानकं लागू नाही आहे ते 14 मानकाची माहिती मी अगोदरच भरून ठेवलेली आहे, ते आपल्याला दाखवलेलं होतं। तर बघा, इथे आपण हे जे आहे स्वयंमूल्यांकन सुरू करा यावर आपण क्लिक केल्याबरोबर आपलं मूल्यांकन जे आहे ते सुरू होणार आहे। तर बघा, इथे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं 14 मानकाची माहिती जी आहे, जी मानक लागू नाही आहे ते त्या मानकाची माहिती आपण भरून ठेवलेली आहे। एकूण 128 मानक आहे, म्हणजे आता 114 मानकांची माहिती भरायची आहे। तर मित्रांनो, हे जे 114 मानकं असणार आहे याची आपण ऑलरेडी जे फोटो फाईल आहे ते तयार करून घेतलेली आहे, ते सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे। तर बघा, आता मी सरळ इथे मित्रांनो मोबाईलवरून आपल्याला आपली जे गुगल ड्राईव्ह मध्ये जे फाईल असणार आहे स्कॉपची ते फाईल आपल्याला इथे मिनिमाइज करून ठेवायची आहे आणि इथून आपल्याला प्रत्येक मानकाचा जे काही पुरावा असणार आहे तो इकडे कॉपी करून तिकडे पेस्ट करायचा आहे। तर बघा, अगोदर मी स्कॉप पुरावे ही जी फाईल आहे माझी ही ओपन करून घेतो। ही ओपन केल्यानंतर इथे मित्रांनो अशा पद्धतीने ही फाईल आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली होती। आणि मित्रांनो, इथे बघा, प्रत्येक मानकाच्या समोर मानक क्रमांक 1 मानक क्रमांक 2 असे आपण नावं देऊन ठेवलेले आहे आणि प्रत्येक जे फाईल आहे त्याच्या बाजूला एक 3 रेषा दिसणार आहे, यावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला संबंधित मानकासाठी तिथे जे लिंक असणार आहे ती कॉपी करायचं ऑप्शन तिथे येणार आहे। तर अत्यंत सोप्या पद्धतीने होणार आहे। तर बघा, मानक क्रमांक 1 ची जी लिंक आहे ती मी कॉपी करून घेतो, कॉपी केलेली आहे। आता इकडे आपण ती जी लिंक असणार आहे ती भरून घेणार आहोत। तर आपल्याकडे मित्रांनो यादी आहे आपण जे तयार केलेली होती, म्हणजे आपली शाळा कोणत्या स्तरामध्ये कोणत्या मानकासाठी कोणत्या स्तरामध्ये असणार आहे ती यादी सुद्धा आपल्याकडे तयार असणार आहे। तर बघा, यावर आता मी क्लिक केलेलं आहे। आता मानक क्रमांक 1 यासाठी माझी जी शाळा आहे त्याचा जो स्तर आहे तो पहिला आहे। तर बघा, पहिला स्तर मी इथे सिलेक्ट केला, तो हिरव्या रंगामध्ये आलेला आहे म्हणजे तो सिलेक्ट झालेला आहे। तर आता बघा, खाली आपल्याला यायचं आहे आणि इथे बघा पेस्ट प्रूफ हिअर म्हणून आहे, इथे आपल्याला क्लिक करून तो जो आपला पुरावा असणार आहे किंवा जे साहित्य असणार आहे ज्याची आपण लिंक कॉपी केलेली आहे मानकाची ते इथे पेस्ट करायचे आहे। तर कॉपी आपण केलेली आहे, यावर क्लिक करून आपल्याला ते पेस्ट करून घ्यायचे आहे। इथे आपण क्लिक केल्याबरोबर मित्रांनो बघा, ती जी लिंक आहे ती इथे पेस्ट झालेली आहे अगदी सहजपणे। तर आपल्याला हे पेस्ट प्रूफ जे आहे यावर क्लिक करून ती जी लिंक आहे तिथे पेस्ट होणार आहे। तर बघा, आता लिंक पेस्ट झालेली आहे। आपण आपला जो स्तर आहे त्या मानकासाठी मानक क्रमांक 1 साठी तो सुद्धा आपण इथे सिलेक्ट करून घेतलेला आहे। या मानकाचं आपलं काम झालेलं आहे। सगळ्यात आता महत्त्वाचं म्हणजे खाली सबमिटचं जे बटन असणार आहे यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याबरोबर बघा मित्रांनो, आता आपण बॅक आलेला आहोत आपोआपच आणि इथे मानक क्रमांक 1 जे आहे हे भरून झालेलं आहे। आता त्याच पद्धतीने मानक क्रमांक 2 आपल्याला भरायचा आहे। परत आपण जाणार, मिनिमाइज करून आपली फाईल ठेवलेली आहे इकडे आपल्या गुगल ड्राईव्ह, मानक क्रमांक 2 आहे इथे आणि इथे 3 डॉट आहे, यावर मी क्लिक करतो। इथून या मानकासाठी जे लिंक आहे ते कॉपी करून घेतो। कॉपी केल्याबरोबर मित्रांनो बघा, परत मी जाणार आता इकडे
स्कॉपच्या ॲपमध्ये आणि इथे मानक क्रमांक 2 साठी जो स्तर आहे तो आहे दुसरा माझ्या शाळेचा. आणि इथे बघा प्रूफ पेस्ट म्हणून आहे, इथे यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याबरोबर आपण जे लिंक कॉपी केलेली आहे ते इथे आपोआपच येणार आहे. आणि आता इथे खाली सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट केल्याबरोबर आपलं हे जे दुसरं मानक आहे हे सुद्धा भरून झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण जे मानक आहे 128 मानके 14 मानकं आपण ऑलरेडी भरून ठेवलेली आहे. मित्रांनो, मी माझ्या 1 ते 7च्या शाळेची गोष्ट करत आहोत. इथे प्रत्येक शाळेचे काही वेगवेगळे मानकं असणार आहे जे लागू नाही आहे, परंतु बहुतेक 128 मानकं टोटल तिथे असणार आहे प्रत्येक शाळेला. तर बघा, आता मानक क्रमांक 3ची माहिती मी त्याच पद्धतीने इथे भरून घेतो. तर मानक क्रमांक 3 साठी मी इथे लिंक जे आहे ते कॉपी करून घेत आहे. आणि त्यानंतर इकडे परत जो त्याचा स्तर असणार आहे तो दुसरा असणार आहे, तर तो दुसरा स्तर मी सिलेक्ट केला. इकडे प्रूफ जे पेस्ट प्रूफ आहे यावर क्लिक केलं, लिंक तिथे पेस्ट झालेली आहे. खाली सबमिटचं बटन आहे त्यावर क्लिक करतो. तर बघा, मानक क्रमांक 3 सुद्धा भरून झालेला आहे. तर मानक क्रमांक 4 जे लागून होतं ते अगोदरच आपण भरून ठेवलेलं होतं मित्रांनो, त्यामुळे ते भरायची आता गरज नाही, ऑलरेडी ते भरलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आता संपूर्ण जे मानक असणार आहे मित्रांनो ते भरावे लागणार आहे. 128 मानकं असणार आहे. तर बघा, आता मानक क्रमांक 5 इथे लिंक जी आहे ते कॉपी करून घेतली. त्यानंतर इथे मानक क्रमांक 5 साठी जो स्तर आहे माझ्या शाळेचा तो दुसरा आहे आणि इथे पेस्ट प्रूफ म्हणून आहे, यावर क्लिक करून ते लिंक आलेली आहे, पेस्ट झालेली आहे, याला सबमिट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने एक एक मानकाची माहिती मित्रांनो आपल्याला मित्रांनो हे सर्व काम आपल्याला मोबाईलवरूनच करणे आहे आणि अगदी सहजपणे त्या ॲपमध्ये ते होणार आहे. ॲप अगदी सुरळीत अगदी व्यवस्थित चालत आहे मित्रांनो, त्यामुळे इथे आपलं जे हे काम होणार आहे ते अगदी फास्ट होणार आहे. तर बघा, इथे सुद्धा मी लिंक तिकडून कॉपी केली, इथे स्तर सिलेक्ट करून घेतला आणि इथे लिंक पेस्ट केली आणि आता इथे सबमिट करून घेतो. तर याच पद्धतीने आता मी संपूर्ण जे मानक असणार आहे मित्रांनो त्याची जी माहिती आहे ते भरून घेणार आहे. आणि शेवटी मित्रांनो आपल्याला सबमिशनसाठी कशा पद्धतीने काय करायचं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. कारण सबमिशनसाठी आपल्याला एक महत्त्वाची स्टेप असणार आहे आणि ते स्टेप पूर्ण केल्यानंतरच आपलं सबमिशन होणार आहे. तर बघा, अगोदर मी संपूर्ण जे मानक आहे ते भरून घेतो. पूर्ण आपण पूर्वतयारी केलेली होती, त्यामुळे आपलं जे काम आहे हे अगदी जलद होत आहे, अगदी फास्ट होत आहे. आता जवळपास 122 मानकं भरून झालेली आहे, लिंक कॉपी पेस्ट करून झालेली आहे. तर बघा, आता जवळपास 6 मानक राहिलेले आहे आणि हे सुद्धा लवकरच होणार आहे. तर हे संपूर्ण भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला याचं सबमिशन सुद्धा करायचं आहे, त्यासाठी एक महत्त्वाची स्टेप असणार आहे. तर बघा, हे 6 मानकं भरल्यानंतर आपण जी ती महत्त्वाची स्टेप असणार आहे ते आपण पाहणार आहोत, नेमकं कशा पद्धतीने आपल्याला याचं जे सबमिशन असणार आहे ते करायचं आहे. तर अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपलं हे जे काम आहे हे होत आहे. तर बघा, संपूर्ण जे मानक आहे त्याचे जे पुरावे आहे आणि त्याचे जे स्तर आहे ते संपूर्ण आपण इथे सिलेक्ट करून त्या पुराव्याची जी लिंक आहे गुगल ड्राईव्हवर जे आपण सेव्ह केलेली आहे ते इथे पेस्ट केलेली आहे. तर बघा, संपूर्ण 128 मानक जे आहे मित्रांनो हे आपल्याला भरायचे आहे स्कॉपचं जे ॲप असणार आहे त्या ॲपच्या माध्यमातून. तर अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला भरता सुद्धा येणार आहे, कारण आपण जी पूर्वतयारी आहे याची संपूर्ण करून ठेवलेली आहे. त्यामुळे हे जे आपलं काम आहे अगदी सहजपणे होत आहे. तर बघा, 125 मानक झालेले आहे. आता 126 जे मानक आहे त्याची लिंक जे आहे मी ते कॉपी केली, आता इकडे मी ते पेस्ट करणार आहे. त्यापूर्वी आपल्याला जो स्तर आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, याचा दुसरा स्तर आहे आणि इथे हे जे लिंक आहे हे पेस्ट आपण करणार आहोत, सबमिट करणार आहोत. तर बघा, 126 झालेला आहे, संपूर्ण काम आपलं एंडिंगवर आलेलं आहे. त्यानंतर 127 मानक क्रमांक 127 लिंक कॉपी आणि त्यानंतर इकडे याचा जो स्तर आहे तो आहे दुसरा आणि लिंक जे कॉपी केली इथे पेस्ट करणार, पेस्ट झाली, आता सबमिट करणार. 127 पूर्ण झालेला आहे. आणि आता शेवटचे जे मानक आहे 128 याची लिंक सुद्धा मी इथून कॉपी केलेली आहे आणि आता इकडे मी त्याला स्तर निश्चित करून इकडे त्याला पेस्ट करणार आहे. इकडे पेस्ट केली आहे, याला आता सबमिट. मित्रांनो बघा, आता आपण काय केलेलं आहे, संपूर्ण 128 जे मानक आहे मित्रांनो संपूर्ण आपण भरून घेतलेले आहे. इथे आपल्याला दिसत असेल, इथे बघा, आता वर आपला डाटा पूर्ण आलेला आहे. एकूण मानकांची संख्या 128, प्रतिसाद नोंदवल्याची संख्या 128, प्रतिसाद न नोंदवल्याची संख्या 0
आणि एकूण प्राप्त गुण 231 452 पैकी. तर मित्रांनो, आपल्याला 1 ते 7च्या ज्या शाळा आहे आपल्या जिल्हा परिषदच्या, म्हणजे वसतिगृह नसलेल्या, त्या शाळांसाठी 14 मानक जे आहे ते लागू नसल्यामुळे इथे आपल्याला 114 मानकांचे जे 4 प्रमाणे गुण येतात ते 452 होतात, म्हणजे एकूण गुण 452 असणार आहे. त्यापैकी 231 गुण इथे प्राप्त झालेले आहे. तर याचा संपूर्ण डाटा आपण कसा काढायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण समोर बघणारच आहोत. तर मित्रांनो बघा, आता आपलं हे जे आहे हे सबमिशन आता करायचं आहे, कारण आपले संपूर्ण मानक जे आहे ते भरून झालेले आहे. तर आता सबमिशन जे आहे ते अतिशय महत्वाचं असणार आहे. तर त्यासाठी अतिशय महत्वाची जे स्टेप आहे ते असणार आहे. तर बघा, आता आपले संपूर्ण मानक भरून झालेले आहे. प्रत्येक मानक जे आहे त्याच्या समोर राईट मार्क आलेला आहे आणि सर्व मानक हिरव्या रंगामध्ये आपल्याला दिसत आहे. तर आता मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, इथून हा जो एरो आहे इथून आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक आपण गेलो. आता बघा, इथे एक महत्वाची जे टॅब आहे ती उघडलेली आहे. इथे खाली हे जे टॅब आहे याला स्वयं मूल्यांकन अंतिम करा अशी ही टॅब आहे. तर इथून मित्रांनो आपल्याला हे जे आपलं मूल्यांकन आहे जे आपण भरलेलं आहे ते आता अंतिम करायचं आहे. अंतिम करायचं म्हणजे फायनलाइज करायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो बघा, आता संपूर्ण मानक भरून घेतलेले आहे आपण, त्यामुळे इथे राईट मार्क आलेला आहे. आता आपण फायनलाइज जेव्हा करणार तेव्हा इथे सुद्धा राईट मार्क येणार आहे. तर स्वयं मूल्यांकन अंतिम करा या टॅबवर आता आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, मुख्याध्यापकांनी द्यावयाचे हमीपत्र अतिशय महत्वाची स्टेप असणार आहे. वरील शाळेशी संबंधित सर्व मानके मी काळजीपूर्वक वाचली असून प्रत्येक मानकासाठी मुद्द्यासाठी आमच्या शाळेसाठी लागू होणाऱ्या आवश्यक वर्णन विधानांची निवड केलेली आहे. निवड केलेली वर्णन विधाने शाळेशी वस्तुस्थिती दर्शवणारी असून निवडलेल्या वर्णन विधानाशी संबंधित असणारे सर्व पुरावे शाळेत उपलब्ध आहे. तर हे मित्रांनो हमीपत्र असणार आहे, मुख्याध्यापकांना ते द्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि बघा, इथे संपूर्ण ही माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे. मित्रांनो, हे करताना कुठलीही घाई करू नका. मूल्यांकन करताना कुठलीही घाई करू नका. बऱ्याच जणांचे नंतर कॉमेंट्स येतात की सर आमचं हे चुकलेलं आहे, आता त्याला रिव्हर्स वगैरे कसं घ्यायचं. तर इथे मित्रांनो सध्या ते सुविधा वगैरे नसते, त्यामुळे मग आपली गोची होऊन जाते. त्यामुळे आपण हे सर्व माहिती भरताना किंवा फायनलाइज करताना अगदी काळजीपूर्वक करा. तर फायनलाइज करण्यापूर्वी जर आपलं काही जर चेंज करायचं असेल ते सुद्धा आपल्याला करता येणार आहे. तर बघा, हे हमीपत्र आहे. हे वाचून झाल्यानंतर खाली मित्रांनो आपल्याला एक महत्वाची टॅब आहे, ती आहे स्वयं मूल्यांकन अंतिम करा म्हणून. तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, आपलं जे स्वयं मूल्यांकन आहे ते झालेलं आहे अगदी सहजपणे. तर बघा, तुमचे सबमिशन पहा, व्ह्यूचं इथं टॅब आलेला आहे आणि इथे डाउनलोड करायचं सुद्धा ऑप्शन आलेला आहे. तर आपलं सबमिशन मित्रांनो अगदी सहजपणे झालेलं आहे. याला जर आपण व्ह्यू केलं तर बघा, अशा पद्धतीने हे दिसणार आहे. आणि आता इथे परत एक महत्वाची स्टेप असणार आहे, प्रमाणपत्र डाउनलोड करा म्हणून. तर मित्रांनो, आपल्याला सबमिशन डाउनलोड इथून करता येणार आहे, इथून. आणि त्यानंतर प्रमाणपत्र जे आहे ते इथून आपल्याला डाउनलोड करून घेता येणार आहे. तर बघा, सबमिशन आपलं डाउनलोड करण्यासाठी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, इथे आपल्याला शाळेचं संपूर्ण नाव दिसणार आहे, मुख्याध्यापकाचं नाव दिसणार आहे, त्यानंतर मोबाईल क्रमांक वगैरे दिसणार आहे. आणि प्रत्येक मानकांसाठी आपण जो काही तिथे स्तर निश्चित केलेला आहे किंवा निवडलेला आहे तो स्तर, तिथे संपूर्ण माहिती ते येणार आहे. हे आपल्याला डाउनलोड करून ठेवता येणार आहे आपल्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात. तर बघा, खाली एक बटन असणार आहे जतन करा म्हणून, म्हणजे डाउनलोड करा किंवा सेव्ह करायचं ते बटन असणार आहे, जतन करा. तर इथून आपण बॅक जाणार. आणि सगळ्यात महत्वाचं, आता बघा इथे एक प्रमाणपत्र सुद्धा असणार आहे, प्रमाणपत्र डाउनलोड करा म्हणून. यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीचं मित्रांनो प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याला प्राप्त होणार आहे. तर बघा, स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र, झेडपी अप्पर प्रायमरी स्कूल पावी मुरांडा, शाळेचा युडेक्स कोड असणार आहे. आणि हे आपण स्कॉपचं जे संपूर्ण माहिती भरलेली आहे त्याचं सबमिशन केलेलं आहे त्याचं हे प्रमाणपत्र असणार आहे. तर बघा, या खाली आपल्याला सेव्ह पीडीएफ म्हणून असणार आहे. यावर क्लिक करून आपण हे जे प्रमाणपत्र आहे हे पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाईलला सेव्ह करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा, आपण स्कॉपचं जे स्वयंमूल्यांकन आहे ते पूर्ण करून घेतलेलं आहे अगदी सहजपणे. आणि आपलं हे जे स्वयंमूल्यांकन आहे हे पूर्ण फायनलाइज सुद्धा झालेलं आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्वाचं हे जे स्कॉपचं शाळा स्वयंमूल्यांकन आहे 2025-26 करता, ते आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला पूर्ण करता येणार आहे. त्याचं सबमिशन करता येणार आहे आणि त्याचं प्रमाणपत्र सुद्धा डाउनलोड करून घेता येणार आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. यानंतर सुद्धा या संदर्भात अतिशय महत्वाचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो.
त्यामध्ये आपण जे स्वयंमूल्यांकन केलेलं आहे त्यामध्ये आपला गुणदान तक्ता कसा तयार करायचा आपल्या शाळेचा ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.